श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण गुरुचरित्रामध्ये वारंवार उल्लेख होणारा शब्द म्हणजे सिद्ध हे कोण होती यांची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया. तर गुरुचरित्रामधील सिद्ध कोण होते? आता एकेकाळी भारतभूमीवर श्री दत्तात्रयांच्या कृपेने अनेक महान संत आणि योगी जन्माला आले. त्यांच्याच परंपरेत श्रीपाद, श्री वल्लभ आणि नंतर नृसिंह सरस्वती यांचा अवतार झाला. श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आपण वारंवार सिद्ध हे नाव वाचतो. आता अनेकांना प्रश्न पडतो की हे सिद्ध कोण होते, त्यांचा सिद्ध हे नाव कसे पडले. चला तर ही गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आजच्या या लेखामध्ये. आता एका गावात एक बुद्धिमान, शांत आणि अध्यात्माची ओढ असलेला मुलगा जन्माला आला. आता बालपणापासूनच त्याला खेळापेक्षा देव, संत, जप, ध्यान आणि सत्संग या गोष्टीची अधिक आवड होती. आता इतर मुले खेळत असताना हा मुलगा मात्र मंदिरात जाऊन बसायचा, संतांच्या कथा ऐकायचा आणि श्री ईश्वराचे नामस्मरण करायचा. त्यांचे आईवडीलही धार्मिक होते. त्यांनी मुलामध्ये असलेली ती अध्यात्माची ओढ ओळखली. मोठा होताच त्याने संसाराचा मोह सोडला आणि श्री सद्गुरूंच्या शोधासाठी प्रवास सुरू केला. शेवटी त्याला श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन झाले आणि पहिल्याच भेटीत त्यांच्या मनाला खात्री झाली की हेच माझे सद्गुरू. त्याने गुरूंची अखंड सेवा सुरू केली. गुरु सांगतील तेच करायचे. कोणताही प्रश्न न विचारता आज्ञा पाळायची. अहंकाराचा मोह पूर्ण त्याग करायचा. मनापासून नामस्मरण करायचे. हे त्याचे जीवन बनले. वर्षानुवर्ष त्याने श्री गुरूंची सेवा केली. गुरुकृपेने त्यांच्या मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे दोष नाहीसे झाले. त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले. योग साधनेतही तो परिपूर्ण झाला. अशा अवस्थेला आपल्या धर्मात सिद्ध असे म्हणतात. म्हणजेच त्याने साधना पूर्ण केली. गुरुकृपेने आत्मसाक्षात्कार प्राप्त केला आणि आध्यात्मिक सिद्धी मिळवली. म्हणूनच त्याचे मूळ नाव बाजूला राहिले आणि सर्वजण त्याला सिद्ध या नावाने ओळखू लागले. श्री गुरुचरित्र या ग्रंथात हा सिद्धच मुख्य कथनकर्ता आहे. जेव्हा नामधारक नावाचा एक भक्त संसारातील दुःखाचे व्याकुळ होऊन गुरूंचा शोध घेत असतो, तेव्हा त्याला हा सिद्ध भेटतो. नामधारक सिद्धांना विचारतो, माझे दुःख कसे दूर होईल? श्री सद्गुरूंचे खरे स्वरूप काय आहे? श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी कोणते कोणते चमत्कार आणि उपदेश केलेले आहे? जेव्हा सिद्ध अतिशय प्रेमाने म्हणतात, मी स्वतः श्री गुरूंच्या सहवासात राहिलो आहे, त्यांच्या अनेक लीला मी स्वतः पाहिल्या आहेत आणि त्या लीला मी तुला सांगतो, श्रद्धेने ऐक. आणि तेथूनच श्री गुरुचरित्राची सुरुवात होते. पुढील सर्व अध्यायांमध्ये सिद्ध नामधारकाला श्री गुरूंचे जीवन, चमत्कार, भक्तावरील कृपा, धर्म, भक्ती, कर्म, ज्ञान आणि वैराग्य याचा सुंदर उपदेश करतात. यामुळे सिद्ध हे केवळ कथाकथन करणारे व्यक्ती नव्हतेच, ते श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे कृपापात्र शिष्य, अनुभवी योगी आणि आत्मज्ञानी संत होते. त्यांनी जे सांगितले ते केवळ ऐकलेलेच नव्हते, तर स्वतः अनुभवलेले होते. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक शब्दाला विशेष महत्त्व आहे. बालपण ग्रंथ त्यांची ओळख मुख्यतः श्री गुरूंचे सिद्ध शिष्य आणि अनुभवी संत अशीच करून देतो. श्री गुरुचरित्र वाचताना सिद्ध म्हणाले असा उल्लेख आला आहे की
हे लक्षात ठेवावे की ते श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे आत्मज्ञानी शिष्य आहेत. त्यांनी गुरूंच्या सहवासात राहून जे अनुभवले ते नामधारकाला आणि त्याद्वारे सर्व भक्तांना सांगत आहेत. म्हणूनच त्यांचे प्रत्येक वचन हे श्री गुरुकृपेने अनुभवातून आलेले मानले जाते. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आज जी मी माहिती सांगितलेली आहे गुरुचरित्रामध्ये सिद्ध कोण होते, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांना जरूर शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.